नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद. आज आपण डॉक्टर संदीप भाऊ बच्चाव, गाव दाभाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास 250 झाडांचा 6व्या बहाराची आंब्या बहाराची डाळिंब या प्लॉटमध्ये भेटप्रसंगी आपण मागील जवळपास 18 डिसेंबर 2025च्या हिशोबाने आपण या बागेची पानगळी घेतलेली होती. आज जवळपास या प्लॉटला 20 ते 21 दिवस हे पूर्ण झालेले आहे. सरांचे 2 प्लॉट आहे, एक 250 झाडांचा आहे आणि एक पलीकडे आहे, तो एक प्लॉट दाखवा. एक तो प्लॉट जवळपास 250 झाडांचा आहे. ते झाड आपलं एक साधारणपणे 15 ते 16 महिन्याचं आहे. आपण दोन्ही बागांचं नियोजन हे 18 डिसेंबर म्हणजे आदलीमध्ये ज्या आपण म्हणतो डाळिंबात वसंत बहारामध्ये आपण या दोन्ही बागांची पानगळी ही घेतलेली आहे. आज जवळपास 15 जानेवारी 2026च्या हिशोबाने जर आपण बागेची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला या पद्धतीमध्ये गर्भधारणा ही जाणवू राहिली. आपण जर बघितलं की ज्या दिवशी आपण म्हणतो की 20व्या दिवशी 21व्या दिवशी आपल्याला चौकीमधून नराची जी फुलधारणा आहे ही चमकताना आपल्याला दिसू राहिली. आपण डाळिंब या पिकामध्ये ज्या स्टेजेस म्हणत असतो की ओपनिंग ऑफ आईज म्हणजे बड इनिशिएशन म्हणतो किंवा पालवी निघणे, त्याच्यानंतर चौकी सेट होणे आणि चौकी सेट झाल्यानंतर 21 ते 35 दिवसाच्या पॅचमध्ये आपल्याला नर हा जाणवून येत असतो. व आज जवळपास या प्लॉटला 20 ते 21 दिवस झालेले असताना आपल्याला नर हा बरोबर हा आढळून येतोय. तर अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळी बघतोय की चालू वर्षी ढगाळ वातावरणाचा सामना आपल्या शेतकरी बांधवांना मागच्या 8 दिवसापासून करावा लागतोय. त्यामध्ये थंडीसुद्धा आपल्याला अचानकपणे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते. त्यातच आपल्याकडे 3-4 महिने मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस हा जमिनीमध्ये अत्यंत खोलवर गेलेला असल्यामुळे आपण जे पाणी किंवा पाणी व्यवस्थापन करतोय तर आपण जास्त पाणी दिल्यामुळे खाली ओलला ओल ही मॅच होऊन जाऊ राहिली आणि जर जास्त वेळ आपली पांढरी मुळी जर ही सातत्यपूर्ण ओलाव्यामध्ये राहिली ना, त्या ठिकाणी आपल्याला झाडाचं शाकीय रूपांतरांमध्ये बदल किंवा जास्त रूप आपल्याला दिसू शकतं. तर मी डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं आहे. आपण पहिल्या पाण्याला, दुसऱ्या पाण्याला श्री बायोकडनं MSK आणि न्यूट्रिक्सेलेस, त्यासोबतच MSK हॉर्टिफ्लोरा, त्यासोबत हॉर्टिफ्लोरा आणि 0-34चे ॲप्लिकेशन ठिबक सिंचनामधून दिलेले आहे. आपल्या इथे जमिनीचा प्रकार हा काळा असल्यामुळे आपल्याला वापसा कंडिशन या ठिकाणी लेट येते. वापसा कंडिशन म्हणजे 50% माती, 25% हवा आणि 25% ओल आणि मातीचा लाडू नको व्हायला, तर त्याला आपण म्हणतो वापसा कंडिशन. अशा वेळेसच आपण पाण्याचं व्यवस्थापन हे करायला हवं. आणि फवारणीच्या माध्यमातून सध्या मागच्या 8 ते 10 दिवसापासून आपल्याला मव्याचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय. अशा वेळेस आपण त्याला ॲफिड्स म्हणतो. अशा वेळेस आपण कडक कीटकनाशकांचा सुद्धा फवारणी करू शकतो. त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड म्हणा किंवा ॲसिटमाप्रिड म्हणा किंवा इमिडाक्लोप्रिड 29% ते म्हणू शकतो आपण. निमकचे स्प्रे घेऊ शकतो. अशा विविध कीटकनाशकांचा आपण स्प्रे हा घेऊ शकतो. त्यासोबतच आपण बुरशीनाशकांचा सुद्धा वापर हा करतोय. त्यासोबतच स्प्रेमधून आपण 0-32, 0-40, 0-49-32 सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा स्प्रे दिल्यामुळे आपल्याला या झाडावरती कोणत्याही प्रकारची केन ही आढळून येत नाही आहे. आपल्याला झाडावरती केन ही लिमिटमध्ये ठेवायची आहे. एकदा झाडाने शाकीय अवस्था चेक केली त्यानंतर बरोबर त्याचं लैंगिकतेमध्ये रूपांतर होईल. आपण जर लहान बागेची जर परिस्थिती बघितली तर लहान बागेचं जे झाड आहे आपलं ते 14-15 महिन्याचं झाड आहे आणि या 14-15च्या झाडामध्ये आपण सोबतच दोन्ही बागांचं एकच पाण्याचं नियोजन हे ठेवलेलं आहे. आपण जर तो बाग बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला पालवी ही कमी आलेली दिसते आणि या बागेचं ज्यावेळेस आपण निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन करतोय तर या ठिकाणी आपल्याला पालवी ही चांगल्यापैकी किंवा चांगल्या स्वरूपामध्ये आलेली दिसते. पण या ठिकाणी सुद्धा आपल्याला चौक्यांची संख्या ही चांगल्या प्रमाणामध्ये दिसू राहिली आणि जे आपण म्हणतो की नर हा चमकतोय तर विविध चौक्यांमध्ये आपल्याला नराची संख्या आपण या बागेमध्ये जाणवू शकतो. जे जुने बागायतदार आहे किंवा ज्यांचे बाग आहे जुने झालेले आहे, ज्या अशा ठिकाणी आपल्याला झाडामध्ये सर्क्युलेशन हे कमी जाणवत असतं आणि ज्या ठिकाणी नवीन लागवडी झालेल्या आहे मागच्या 2 वर्षापासून, ज्यांचे प्लॉट हे 14 महिन्याचे, 18 महिन्याचे आणि आपण आंब्या बहारामध्ये त्या ठिकाणी पानगळ मारलेली, तर झाडामध्ये जोश हा चांगला असल्यामुळे आपल्याला पालवीमध्ये रूपांतर हे अतिशय चांगल्या पद्धतीने दिसू राहिलं. तर मागील 1-2 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी डाळिंबाचं प्लांटेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे आणि अशा वेळेस आपण बागेचं संगोपन कसं करायला हवं, व्यवस्थापन कसं करायला हवं, पाण्याचं नियोजन आपण कसं करायला हवं, सूत्रकृमीचं नियंत्रण आपण कसं करायला हवं, आपण अधिक माहितीसाठी आपण मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करू शकतात. तर तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना मी सूचित करेल की आंब्या बहार हा आता आपल्या जवळकडे 70 ते 80% लोकांनी हा पकडलेला आहे. त्या दृष्टिकोनाने प्रत्येकाची बागांची चौकी चांगली सेट व्हावी, फुलांचं रूपांतरण हे चांगलं व्हावं आणि प्रत्येकाला यश मिळावं अशी माझी नम्र इच्छा आहे.